महायुती समन्वय बैठकीमध्ये अंतर्गत वाद महामंडळ वाटपावर चर्चा. जिल्हा नियोजन निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. तर स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये समन्वय राखण्याचे सर्व नेत्यांना निर्देश. मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादाचा भडका. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपली. आमदार अमित साटम यांच्याकडून दोघांनाही समज. सूत्रांची माहिती. पुढील 2 महिने साखर दरात तेजी कायम राहणार. आयात साखर बाजारात यायला दिवाळी उजाडण्याची शक्यता. तर उर्वरित हंगामात चांगला पाऊस न पडल्यास दराचा भडका उडणार. साखरेच्या दरवाढीमुळे चहाला महागाईची उकळी. कटिंग चहा 7 वरून थेट 15 रुपयांवर. टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय. सणासुदीच्या तोंडावर पुरणपोळी ते डाळ भातावर महागाईची धार. साखर गुळ पाठोपाठ तांदूळ आणि डाळींच्या दरातही चांगलीच उसळी. राज्यात सुट्या खाद्यतेल विक्रीवरील बंदी अखेर मागे. व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारनं एफडीएचा निर्णय फिरवला. तेल विक्रीबाबत मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. जिल्हा नियोजनातून जिल्हा परिषद शाळांना 5 ऐवजी 20% निधी. सीजेपीनं शाळांची दुरवस्था पुढे आणल्यानंतर शाळांच्या आधुनिकीकरणाच्या हालचाली. राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती. वसतिगृह दुरवस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवरही आक्षेप. महाविकास आघाडी भाजपनंतर आता शिवसेनेचं मिशन जेन्झी. खासदार श्रीकांत शिंदे आज अंधेरीत तरुणांशी साधणार संवाद. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील फायर ऑडिटला विलंब. 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपल्यानं व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊनही अलार्म वाजलाच नाही. मंत्र्यांच्या मनधरणीनंतरही 29 ऑगस्टला आंदोलन करण्याचा जरांगेंचा निर्धार कायम. 58 लाख प्रमाणपत्र 28 तारखेपर्यंत द्या. जरांगेंचा अल्टिमेटम. तर दाखले देण्यास काही अधिकाऱ्यांकडनं विलंब. विखे पाटलांनी फोडलं खापर. आणि सकल ओबीसी समाजाची आज मुंबईत बैठक. आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. तर 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणारच. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा निर्धार.